गुड मॉर्निंग. प्रयोग टॉपिक सुरू आहे आपला. भाग 1, भाग 2, भाग 3 आणि आज भाग 4 बघायला सुरुवात करायची. बरोबर आहे. भाग 1, भाग 2 आणि भाग 3 मध्ये आपण कर्ता कसं ओळखायचं, कर्म कसं ओळखायचं किंवा त्याचबरोबर क्रियापद म्हणजे काय, त्याचबरोबर आपण मूळ धातू म्हणजे काय शिकलो आणि त्याचबरोबर प्रत्यय म्हणजे काय थोडक्यात आपण शिकलेलो, जे की भाग आपल्याला प्रयोगासाठी महत्त्वाचा आहे. बरोबर आहे. आणि आज आपल्याला सुरुवात करायची प्रयोग टॉपिकला. ओके, लक्ष द्या इकडे. आता प्रयोग प्रयोग हा टॉपिक शिकताना आपण बिलकुल पुस्तकी भाषेतून जाणार नाही. आपल्याला आपल्या भाषेमध्ये प्रयोग टॉपिक शिकायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण पुस्तकी भाषेतून प्रयोग शिकतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे अवघड जाणार आहेत गोष्टी. त्याच्यामुळे आपण आपल्या भाषेमध्ये प्रयोग शिकणार आहेत. पण तत्पूर्वी प्रयोग म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकून तर घेणं जरुरीच आहे. बरोबर आहे. प्रयोग टॉपिक महत्त्वाचा आहे आणि प्रयोग टॉपिकवरती प्रश्नसुद्धा येतात. राज्यसेवा असो, कंबाईन असो, तुमची सरळ सेवा असो, पोलीस भरती असो, कोणत्या याला बघा तुम्ही प्रयोगावरती एखाद दुसरा तरी प्रश्न येतो. आणि मग प्रयोग टॉपिक सुरू केला आपण आज. आणि प्रयोग म्हणजे काय तर बघा, सर्वात प्रथम प्रयोग हा शब्द बनलाय कसा हे बघणं जरुरी आहे आपल्यासाठी. तर प्रयोग हा शब्द संस्कृत धातू, प्रयोग हा शब्द संस्कृत धातू प्र अधिक यूज पासून बनलेला आहे. प्रयोग हा शब्द संस्कृत धातू प्र अधिक यूज पासून बनला आहे. आणि हा संस्कृत धातू आहे. मूळ धातू म्हणजेच धातू. प्रयोग हा शब्द संस्कृत धातू प्रयोग हा शब्द संस्कृत धातू प्र अधिक यूज पासून बनलेला आहे. त्याचा अर्थ म्हणजे याचा अर्थ, त्याचा अर्थ रचना करणे, मांडणी करणे, बांधणी करणे किंवा जुळणी करणे असा होतो. काय सांगते बघा, प्रयोग म्हणजे काय आपण शिकायच्या अगोदर प्रयोग शब्दाचा अर्थच आपण बघायला. प्रयोग म्हणजे काय तर प्रयोग हा शब्द जो बनलाय कसा तर प्र अधिक यूज या संस्कृत धातूपासून तो बनलेला आहे. आणि त्याचा अर्थ काय आहे, रचना करणे, मांडणी करणे, बांधणी करणे किंवा जुळणी करणे. मग कोणाची कोणासंग रचना करायची किंवा कोणाची कोणासंग बांधणी करायची, कोणाची कोणासंग जुळणी करायची हे पाहणं म्हणजेच प्रयोग होय. आणि मग जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग म्हणतात. पुस्तकी व्याख्या आहे. जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते का तेव्हा त्यास प्रयोग असं म्हणतात. म्हणजे बघा, प्रयोग जर ओळखायचा असेल तर तुम्हाला जर प्रयोग ओळखायचा असेल तर त्या क्रियापदाचं रूप कर्त्याच्या का कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलायले का नाही हे बघावं लागेल. नंतर तुम्हाला प्रयोग कळायला आहे. मग व्याख्या काय आहे, जेव्हा ह्या क्रियापदाचं रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग असं म्हणतात. मग त्याच्यामुळेच मी अगोदर कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं अगोदर शिकून घेतले आपण. बरोबर आहे. मग ह्या व्याख्येतून तर आपण बिलकुल जाणारच नाहीत. मग तुम्हाला एवढं कळालंय, प्रयोग हा शब्द प्र अधिक यूज या संस्कृत धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ रचना करणे, मांडणी करणे किंवा बांधणी करणे किंवा जुळणी करणे असा होतो. किंवा जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग असं म्हणतात. थोडक्यात काय, कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे प्रयोग होय. तुम्हाला प्रश्न येऊ शकते बघा, कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे काय तर कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे काय प्रयोग. आणि नाम सर्वनाम आणि क्रियापद संबंध म्हणजे विभक्ती होय. नाम सर्वनाम क्रियापद संबंध म्हणजे विभक्ती, कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे प्रयोग. बरोबर आहे. प्रयोगावरच्या व्याख्या चालू आहेत आपल्याला. प्रयोग हा शब्द प्र अधिक यूज या संस्कृत धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ रचना करणे, मांडणी करणे, बांधणी करणे असा होतो. वाक्यातील जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग असं म्हणतात. आणि थोडक्यात आपण बघितलं होतं, कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे काय प्रयोग होय. थोडक्यात बघा, महत्त्वाचं काय माहिती आहे का, वाक्यात रूप म्हणजे जे दिसतंय त्याला रूप असं म्हणतो आपण. जे दिसतंय त्याला आपण काय म्हणत असतो, रूप. आता तुम्हाला हे तर कळाले, प्रयोग हा शब्द प्र अधिक यूज या संस्कृत धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ रचना करणे, मांडणी करणे, बांधणी करणे असा होतो. वाक्यात क्रियापदाचे रूप जेव्हा कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग असं म्हणतात. थोडक्यात कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे प्रयोग होय. म्हणूनच तुम्हाला कर्ता कसं शिकायचा, कर्ता कसा ओळखायचा, कर्म कसं ओळखायचा आपण अगोदर बघितलेल्या आहेत गोष्टी. बरोबर आहे. आणि मग थोडक्यात एक उदाहरण घेतो. थोडक्यात मी म्हणतो तुम्हाला, सागर पक्षी पकडतो.
सागर पक्षी पकडतो. थोडक्यात बघायचं आपल्याला, मी जी पुस्तकी भाषा तुम्हाला शिकवणारी नाही, आपण आपल्या भाषेमध्ये प्रयोग शिकायचा आहे. बघा, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी करता कसं ओळखायचा, कर्म कसं ओळखायचं शिकवलेलं आहे. आणि मग पकडतो क्रियापद. बघा, इथपर्यंत एक वाक्य आणि सागर पक्षी इतकंच वाक्य घेतलं तर वाक्याचा अर्थ काही पूर्ण होत नाही. मग ह्या वाक्याचा अर्थ पकडतो ना पूर्ण केलाय. पकडतो हे क्रियापद आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. आणि मग सागर पक्षी पकडतो मधला मूळ धातू सापड आहे मला पकड. आणि मग वाक्याचा कर्ता शोधायचा असेल तर आपण त्याला कोणने प्रश्न विचारला होता. क्रियापदातील मूळ धातूला कशाने प्रश्न विचारला होता? कोणने. आणि मग पकडणारा कोण, सागर वाक्याचा मला कर्ता सापडला होता. जर वाक्यात कर्म शोधायचा असेल तर या पकड मूळ धातूला आपण कायने प्रश्न विचारला होता. आणि मग काय पकडतो, पक्षी मला कर्म सापड होतं. आणि येणं वाक्याचा, ह्या पकडतो या शब्दानं वाक्याचा अर्थ पूर्ण केलाय, ह्या वाक्याचा अर्थ पूर्ण केलाय म्हणून पकडतो हे क्रियापद आहे असं आपल्या लक्षात आलं. बरोबर आहे. आणि मग आता बघा, रूप म्हणजे जे दिसतंय ते, प्रत्येकाला एक रूप शब्दाचा अर्थच आहे दिसणं. आता जसं माझं रूप आहे किंवा प्रत्येकाचं रूप आहे वेगवेगळं, रूप म्हणजे दिसणे, तसं हे पकडतो हे क्रियापद आहे, त्याचं हे रूपच आहे नाही. पकडतो हे एक रूप आहे, ह्या शब्दाचं रूप आहे. आणि मग जेव्हा ह्या क्रियापदाचं रूप काय सांगतोय बघा, जेव्हा या क्रियापदाचं रूप ह्या कर्त्याच्या आणि कर्माच्या, जेव्हा ह्या क्रियापदाचं रूप ह्या कर्त्याच्या आणि या कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग असं म्हणतात. जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग असं म्हणतात. पुस्तकी व्याख्या बघा. किंवा मी जसं सांगितलं होतं तुम्हाला, कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे प्रयोग होय. कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे काय? प्रयोग होय. थोडक्यात तुम्हाला कळालं तर प्रयोग हा शब्द प्र अधिक युज या संस्कृत धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ रचना करणे, मांडणी करणे, बांधणी करणे किंवा जुळणी करणे. मग कोणाची कोणासंग रचना? कर्त्याची क्रियापदासंग रचना. कोणाची कोणासंग जुळणी? कर्त्याची क्रियापदासंग जुळणी किंवा कर्माची क्रियापदासंग जुळणी किंवा कर्माची क्रियापदासंग बांधणी. प्रयोग हा शब्द संस्कृत धातू प्र अधिक युज या संस्कृत धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ रचना करणे, मांडणी करणे, जुळणी करणे किंवा बांधणी करणे. मग ती बांधणी किंवा जुळणी कोणासोबत आहे? ह्या कर्त्याची आणि कर्माची क्रियापदासंग. ही झाली पुस्तकी व्याख्या. पण आपण असं बिलकुल करणार नाहीत, आपल्याला असं समजणार नाही. कारण बघा ना, जेव्हा ह्या क्रियापदाचं रूप ह्या कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग असं म्हणतात. एवढ्या भानगडी करायला आपल्याला टाईमही नाही आणि आपण बदलणार नाहीत. ह्या कर्त्याचं लिंगही बदलून बघणार नाहीत, या कर्माचं लिंग बदलून बघणार नाहीत, याचा कर्त्याचं सुद्धा वचन बदलून बघणार नाहीत, कर्माचं सुद्धा वचन बदलून बघणार नाहीत किंवा कर्त्याचा पुरुष सुद्धा बदलून बघणार नाहीत. आपण डायरेक्ट प्रयोग शिकणार आहेत. एवढं बदलून बघायला आपल्याला टाईमच नाही. आणि मग तुम्हाला एवढं कळालं. आता परत पहिल्यापासून येतो एकदा परत. प्रयोग हा शब्द प्र अधिक युज या संस्कृत धातूपासून बनला आहे. त्याचा अर्थ रचना करणे, मांडणी करणे, बांधणी करणे, जुळणी करणे असा होतो. तुम्हाला एवढं सांगितलं. आता कोणाची कोणासंग रचना? कर्त्याची आणि कर्माची क्रियापदासंग रचना, जुळणी, मांडणी असते. किंवा वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या आणि क्रियापदाच्या, वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग असं म्हणतात. किंवा तुम्हाला कळाले कर्ता कर्म क्रियापद संबंध म्हणजे प्रयोग होय. पण आपण याच्यातलं काहीच करणार नाहीत. याच्या पुढची स्टेप आपल्याला लक्षात घ्यायचे की प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडतात? 3. त्यातला पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग. पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग. दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग. दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग. आणि तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग. भावे प्रयोग. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे कर्तरी प्रयोग, दुसरा प्रकार आहे कर्मणी प्रयोग, तिसरा प्रकार आहे भावे प्रयोग. आज आपल्याला फक्त एकच प्रयोग शिकायचा आहे, तो म्हणजे कर्तरी प्रयोग. प्रयोगाचे मुख्य किती प्रकार पडले? 3. कर्तरी, कर्मणी आणि भावे. त्यातला आपण पहिला प्रकार शिकणार आहेत कर्तरी प्रयोग. झाला, सुरू झाला. पण एक लक्षात ठेवा, मी व्याख्येतून तर बिलकुलच जाणार नाही. जसं आपण बघितलं होतं ना, जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या आणि कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास प्रयोग असं म्हणतात. पण आपण असं बिलकुल जाणार नाहीत. आता आपल्याला कसं शिकायचं आहे? आपण डायरेक्ट शोधणार आहेत प्रयोग कोणता आहे नेमकं. आपण पहिला प्रकार टाकलाय कर्तरी प्रयोग.
प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार कर्तरी, कर्मणी आणि भावे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण पहिला प्रकार टाकलाय कर्तरी प्रयोग. कोणता प्रकार टाकलाय? कर्तरी प्रयोग. आता बघा, कर्तरी प्रयोग शिकताना कर्तरी प्रयोगाची व्याख्या जर तुम्ही बघितली पुस्तकामध्ये, तर कर्तरी प्रयोगाची व्याख्या कशी आहे बघा. जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या, कर्माच्या नाही हा, जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असं म्हणतात. जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असं म्हणतात. बरोबर आहे, ही पुस्तकातली व्याख्या आहे. जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास काय म्हणतात? कर्तरी प्रयोग. पण आपण या व्याख्येतून बिलकुल जाणार नाहीत. व्याख्या मात्र आपल्याला पाठ असणं जरुरी आहे, ते बेसिक आहे. बरोबर आहे. आपण डायरेक्ट शोधणार आहेत प्रयोग कसा आहे. तर इकडे बघा, जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास काय म्हणतात? कर्तरी प्रयोग असं म्हणतात. एक लक्षात ठेवायचं तुम्ही, कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा धातुरूपेश असतो. धातुरूपेश म्हणजे कसं? क्रियापदाच्या रूपावर प्रभाव टाकणाऱ्याला धातुरूपेश म्हणतात. आणि कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद कर्त्यानुसार बदलत असते. त्याच्यामध्ये जो बदल होतो तो कर्त्यानुसार होतो. पण त्याची काय आपल्याला आवश्यकता नाही. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता धातुरूपेश असतो. म्हणजे धातुरूपेश म्हणजे क्रियापदाच्या रूपावर प्रभाव टाकणाऱ्याला धातुरूपेश म्हणतात. आणि कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापदाचा मालक हे कर्ता आहे, म्हणून कर्तरी प्रयोगात कर्ता हा धातुरूपेश असतो. आणि या कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात. कर्तरी प्रयोगाचे किती प्रकार पडतात? 2. नंबर 1 आहे सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग. आणि नंबर 2 आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग चालू आहे आपला. प्रयोगाचे मुख्य 3 प्रकार कर्तरी, कर्मणी आणि भावे. त्यामध्ये आपण कर्तरी प्रयोग बघायलो. कर्तरी प्रयोगाची व्याख्या बघितली. जेव्हा क्रियापदाचं स्वरूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार, एक सकर्मक कर्तरी आणि दुसरा अकर्मक कर्तरी. ओके, आता आपण बघणार आहेत सकर्मक कर्तरी. ओके, सुरुवात करायची आपल्याला. आता 2 प्रकार पडले तुम्हाला मान्य. आणि आता आपण याला रफ करूया. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार, सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. त्यातला पहिला प्रकार आपण बघायला सकर्मक कर्तरी. आता बघा, प्रयोग ओळखणं किती सोपं आहे. आपण अगोदर कर्तरी प्रयोग ओळखूया. आता बघा, वाक्य लिहिलं. मी इथं काहीच बदलून बघणार नाही. कर्त्याचं किंवा कर्माचं लिंग बदलून बघणार नाही, वचन बदलून बघणार नाही, काहीच बदलून बघणार नाही. डायरेक्ट आपल्याला प्रयोग कळायला पाहिजे. ओके, आता तत्पूर्वी आपण थोडक्यात माहिती घेऊ. थोडंसं विभक्तीकडे जाऊया आपण. आपल्याला प्रयोग डायरेक्ट शिकायचा असेल तर मराठी भाषेमध्ये विभक्त्या 8 आहेत. आपल्याला पुढे शिकायचं बघा. याच्या पुढचं लेक्चर आपलं तीच असेल. मराठी भाषेमध्ये विभक्त्या किती येतात? 8. विभक्ती म्हणजे काय? आपण जसं प्रत्यय शिकलो होतो बघा भाग 1 मध्ये. प्रत्यय म्हणजे काय? उदाहरण सांगितलं तुम्हाला, रामाला असं उदाहरण सांगितलं होतं. आणि मग या लावरून तुम्हाला त्याची विभक्ती सांगावं लागते कोणती. तर उदाहरण सांगितलं रामाने. मग नेवरून या राम शब्दाची विभक्ती सांगावं लागते तुम्हाला. मग तसं थोडक्यात आपण विभक्तीविषयी थोडक्यात माहिती घेऊ आणि डायरेक्ट प्रयोग शिकू. ओके, लिंग वचन बिलकुल काय बदलून आपल्याला बघायचं नाही, काहीच बदलून बघणार नाहीत आपण. आणि मग एक लक्षात ठेवायचे, मराठी भाषेमध्ये विभक्त्या आहेत 8. किती विभक्त्या येतात? 8. आणि मग इकडे बघा, आता जर एखाद्या नामस्वरनामाला कोणताच प्रत्यय लागला नाही. बघा, जर एखाद्या नामस्वरनामाला कोणताच प्रत्यय लागला नाही तर त्याची विभक्ती सांगतात प्रथमा. जर एखाद्या नामस्वरनामाला कोणताच प्रत्यय लागला नाही तर त्याची विभक्ती काय सांगतात? प्रथमा. थोडंसं मी प्रयोगाच्या बाजूला आलोय आता समजण्यासाठी. जर उदाहरण घेऊ, नामस्वरनामाला जर कोणताच प्रत्यय लागला नाही तर विभक्ती प्रथमा. उदाहरणार्थ राम. मला सांगा, या रामला कोणता प्रत्यय लागलाय का? रामाने वगैरे असं काही झालंय का? नाही झालं. म्हणजे कोणताच प्रत्यय लागला नाही, विभक्ती आहे प्रथमा. एखाद्या नामस्वरनामाला जर स, ला, ना आणि ते प्रत्यय जर लागले, स, ला, ना, ते, तर त्याची विभक्ती सांगतात द्वितीया. काय सांगतात? द्वितीया. नामस्वरनामाला जर कोणताच प्रत्यय लागला नाही, विभक्ती प्रथमा. उदाहरणार्थ राम. नामस्वरनामाला जर स, ला, ना, ते प्रत्यय लागले, विभक्ती द्वितीया. उदाहरणार्थ रामाला. ला प्रत्यय लागला बघा इथे. याच्यापैकी एक ला प्रत्यय लावला. नामस्वरनामाला जर ने,
ए आणि शी हे जर प्रत्यय लागले तर विभक्ती तृतीया. विभक्ती कोणती सांगतात? तृतीया. आणि उदाहरणार्थ रा मा ने प्रत्यय लागला बघा इथं. नामासर्वनामाला जर कोणताच प्रत्यय लागला नाही विभक्ती प्रथमा. उदाहरणार्थ रामला कोणताही प्रकारचा प्रत्यय लागला नाही. प्रत्यय नेहमी शब्दाच्या शेवटी लागतात. नामासर्वनामाला जर स ला ना ते प्रत्यय लागले विभक्ती द्वितीया. उदाहरणार्थ रामाला याच्यापैकी एक ला प्रत्यय लागला बघा. नामासर्वनामाला जर ने ए शी प्रत्यय लागला विभक्ती तृतीया. उदाहरणार्थ रामाने ने प्रत्यय लागलाय. ओके. नामासर्वनामाला परत एकदा स ला ना ते हे जर प्रत्यय लागले तर त्याची विभक्ती होते चतुर्थी. चतुर्थी. उदाहरणार्थ परत एकदा आपण घेऊ रामाला. रामाला. लक्षात घ्यायचंय सला नाते प्रत्यय द्वितीय विभक्तीचे. सला नाते प्रत्यय चतुर्थी विभक्तीचे दोघांचे सेम. सला नाते प्रत्यय द्वितीया. सला नाते प्रत्यय चतुर्थी. दोघांचे प्रत्यय सेम आहेत. बरोबर आहे. फक्त आपल्याला त्या दोघांना वेगवेगळं ओळखायचं. आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकायचं आपल्याला. म्हणजे नेमकं द्वितीयाचे कधी चतुर्थीचे कधी आपण बघणार आहेत पुढं. ओके. जर नामासर्वनामाला ऊन आणि हून प्रत्यय जर लागले तर त्याची विभक्ती सांगतात पंचमी. काय सांगतात? पंचमी. उदाहरणार्थ रामा हून आणि हून प्रत्यय लागला विभक्ती आहे पंचमी. जर नामासर्वनामाला चा ची चे हे जर प्रत्यय लागले तर त्याची विभक्ती सांगतात षष्ठी. आणि उदाहरणार्थ रामाचा. आणि नामासर्वनामाला जर त ई आणि आ हे जर प्रत्यय लागले का त्याची विभक्ती सांगतात सप्तमी. आणि उदाहरणार्थ रामात. त प्रत्यय लागला इथं चा प्रत्यय लागलाय. आणि नामासर्वनामाला लास्टचा प्रत्यय नो प्रत्यय जर लागला तर विभक्ती सांगतात संबोधन. संबोधन. आणि उदाहरणार्थ सांगितलं तुम्हाला मुलांनो नो प्रत्यय लागलाय. थोडक्यात विभक्ती प्रत्ययाविषयी माहिती घेऊ आपण. इकडे बघा विभक्ती प्रत्यय त्याच्यानंतर विभक्ती आणि त्याच्यानंतर त्याचं एक उदाहरण. आता इकडे लक्ष द्या. नाम हे किंवा सर्वनाम आहे त्याला जर कोणताच प्रत्यय नाही लागला तर विभक्ती प्रथमा. उदाहरणार्थ रामला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नाही. नामासर्वनामाला जर स ला ना ते हे जर प्रत्यय जर लागले तर विभक्ती आहे द्वितीया. उदाहरणार्थ रामाला ला प्रत्यय लागलाय. नामासर्वनामाला ने ए शी हे जर प्रत्यय लागले त्याची विभक्ती आहे तृतीया. उदाहरणार्थ रामाने ने प्रत्यय लागलाय. नामासर्वनामाला जर स ला ना ते परत एकदा प्रत्यय लागले तर विभक्ती चतुर्थी. उदाहरणार्थ रामाला. दोघांचे सेम द्वितीयाचे आणि चतुर्थीचे. बघूया आपण त्यांचं काय. तर नामासर्वनामाला जर ऊन आणि हून हे जर प्रत्यय लागले तर विभक्ती पंचमी. उदाहरणार्थ रामाहून. हून प्रत्यय लागला बघा इथं. नामासर्वनामाला जर चा ची चे हे जर प्रत्यय लागले विभक्ती षष्ठी. उदाहरणार्थ रामाचा. चा प्रत्यय लागलाय. नामासर्वनामाला त ई आ हे जर प्रत्यय लागले विभक्ती सप्तमी. उदाहरणार्थ रामात. त प्रत्यय लागलाय. आणि नामासर्वनामाला जर नो प्रत्यय जर लागला तर विभक्ती संबोधन. अष्टमी वगैरे होत नाही. विभक्ती संबोधन. उदाहरणार्थ मुलांनो. नो प्रत्यय लागलाय. मला इथं रामांनो म्हणता येणार नाही कारण राम हे विशेष नाम आहे. विशेष नामाचं अनेकवचन होत नाही. मुलं हे सामान्य नाम आहे त्याचं अनेकवचन आपण करू शकतो म्हणून मुलांनो. ओके. अशा 8 विभक्त्या येतात. आता तुम्हाला एवढं तर कळाले बघा. एकदम सोपं झालं. आपला प्रयोगच संपल्यासारखे. आता तुम्हाला कर्ता कर्म ओळखता आलाय. कर्ता ओळखता येते. कर्म ओळखता येते. क्रियापदावर सुद्धा तुमची कमांड आहे आता आपण बघितले. आणि त्याचबरोबर तुमची विभक्ती सुद्धा थोडक्यात मी कमांड करून दिलेली आहे. विभक्त्या सुद्धा तुम्हाला कळाल्या आता काय राहते तर. बरोबर आहे. जेव्हा नामासर्वनामाला कोणताच प्रत्यय लागत नाही तेव्हा त्याची विभक्ती प्रथमा असते. तुमच्या लक्षात आले. आणि मग आपण प्रयोग शिकताना कर्तरी प्रयोग शिकू लागलो. आपण कर्तरी प्रयोगामध्ये कळालं तर आपल्याला जेव्हा क्रियापदाचं रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग असं म्हणतात. आणि या कर्तरी प्रयोगात कर्ता धातुरूपेश असतो. क्रियापदाच्या रूपावर प्रभाव टाकणाऱ्याला धातुरूपेश असं म्हणतात. आणि या कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडते. एक सकर्मक कर्तरी आणि दुसरा अकर्मक कर्तरी. आता आपण सुरू करूया आपल्या प्रयोगाला.
म्हणजे वाक्याला कर्तरी प्रयोगाला आपण सुरुवात करू आता आपण. आणि मग इथे एक वाक्य घेतो मी तुम्हाला. आपल्या पुढे सगळ्या गोष्टी आपण मांडलेल्या आहेत, काही टेन्शन घ्यायचं काही काम नाही. बघा आपण कर्तरी प्रयोग चालू आहे आपला. कर्तरी प्रयोग शिकत असताना आपण बघितलं होतं की विभक्ती प्रत्यय म्हणजे काय आपण शिकलोय थोडक्यात. मग विभक्ती प्रत्ययामध्ये कळत आपल्याला जेव्हा नामाला कोणताच प्रत्यय लागत नाही तेव्हा त्याची विभक्ती प्रथमा, जेव्हा नामाला सलानाते प्रत्यय लागतात तेव्हा त्याची विभक्ती द्वितीया, जेव्हा नामाला ने ए शी प्रत्यय लागतात तेव्हा त्याची विभक्ती तृतीया, जेव्हा नामाला परत एकदा सलानाते प्रत्यय लागतात तेव्हा त्याची विभक्ती चतुर्थी, जेव्हा नामाला ऊन किंवा हून हे प्रत्यय लागतात तेव्हा त्याची विभक्ती पंचमी, जेव्हा नामाला चा ची चे हे प्रत्यय लागतात तेव्हा त्याची विभक्ती षष्ठी, जेव्हा नामाला त ई आ हे प्रत्यय लागतात तेव्हा त्याची विभक्ती सप्तमी, आणि जेव्हा नामाला नो हा प्रत्यय लागतो तेव्हा त्याची विभक्ती संबोधन. आपण आतापर्यंत वाक्यामध्ये कर्ता कसा शोधायचा, कर्म कसं शोधायचं आणि विभक्तीविषयी थोडक्यात माहिती करून घेतलेली आहे. आणि आपला चालू आहे कर्तरी प्रयोग. आणि कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात आपल्याला लक्षात आले, एक सकर्मक कर्तरी आणि दुसरा अकर्मक कर्तरी. तर हा भाग क्रमांक 4 आहे, भाग नंबर 4. आणि पुढील याच्यामध्ये आपल्याला भाग क्रमांक 5 मध्ये कर्तरी प्रयोग वगैरे शिकून घ्यायचे. ओके, थांबवा.